Audio Jungle. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी संचलित अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद निमित्त मीटिंगचे आयोजन। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। प्रांतिक बहिष्कृत परिषद बार्शी 1924 अन्वये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 10 मे 2025 रोजी घेण्यासाठी बार्शी शहरातील व तालुक्यातील भीम जयंती साजरी करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेली होते। तसेच सर्वांच्या विचारातून धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी मीटिंगचे आयोजन केले होते। यावेळी बार्शीतील विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बौद्ध धम्म परिषदेसाठी खर्चाची तरतूद, सभा मंडपाचे नियोजन, भोजनाचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बार्शी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रांतिक बहिष्कृत परिषद 1924 रोजी संपन्न झाली। या ऐतिहासिक घटनेस 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतर, नामांतर की धर्मांतर 10 मे 2024 रोजी बार्शी येथे त्यांनी ऐतिहासिक भूमिका मांडली होती। त्यानंतर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला। 10 मे 2024 या ऐतिहासिक घटनेचे सांगता आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। यावेळी विविध जयंती मंडळांनी परिषदेसाठी निधी जाहीर केला। आपापले विचार मांडले। या परिषदेची नोंद महाराष्ट्रासह देशात व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहून काम करूया असे सर्वानुमते ठरले। यावेळी मध्यवर्ती भीम नगर मंडळाकडून 30,000 रुपये, पिनू काकडे भीम जयंती मंडळाकडून 20,000 रुपये, पंचशील तरुण मंडळ जामगाव रोड 10,000 रुपये, नाळे प्लॉट मुस्लिम मित्र मंडळ यांच्याकडून 10,000 रुपये, तक्षशिला प्रतिष्ठान 10,000 रुपये, शंकर दादा वाघमारे 10,000 रुपये, KGF ग्रुप भीमगर्जना सोलापूर रोड 10,000 रुपये, रमापती प्रतिष्ठान अलीपूर रोड 5,000 रुपये, भीमराज प्रतिष्ठान 5,000 रुपये, बार्शी शहर समता सैनिक दल 5,000 रुपये, अय्यर तांबोळी 500 रुपये, शहाबाज मुलानी 500 रुपये अशी वर्गणी देण्यात आली। प्रसन्नजीत नाईक नवरे यांनी बिहार येथील बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याबाबत विषय घेण्यात आला। सर्वांनी त्यास पाठिंबा दिला। तानाजी बोकेफोडे यांनी बुद्धगया येथे होत असलेल्या मुक्ती आंदोलनाबाबत बार्शीतून 7 मार्च रोजी महाबोधी विहार मध्ये केलेल्या कब्जा बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावा असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे। तरी बार्शी शहर तालुका पुरोगामी विचारसरणीच्या संघटना यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा अशी विनंती केली। ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे साहेब यांनी या मीटिंगसाठी उपस्थित राहिल्याबद्दल तसेच परिषदेस देणगी दिल्याबद्दल सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्नजीत नाईक नवरे यांनी केले व ट्रस्टचे खजिनदार प्राध्यापक शशिकांत गायकवाड यांनी या मीटिंगसाठी उपस्थित राहिल्याबद्दल तसेच परिषदेसाठी देणगी दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले।